हॅलो स्टुडंट्स, तिजारे क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत वर्ग 9चा सायन्स या विषयाच्या चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्समध्ये फॅनेरोग्राम्स हा पार्ट आपण बघणार आहोत. या आधीचा क्रिप्टोग्राम्स हा पार्ट आपण लेक्चर 1मध्ये बघितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही लेक्चर 1 बघितलेलं नाही आहे या चॅप्टरचं, त्यांनी तो पहिले बघून घ्यावा. त्यानंतर आपण आता सुरू करणार आहोत फॅनेरोग्राम्स. फॅनेरोग्राम्समध्ये बघा, प्लांट्स विच हॅव अ स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड द फॅनेरोग्राम्स. म्हणजे ज्या पद्धतीच्या प्लांट्समध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर असतं रिप्रोडक्शन्सकरिता, त्याला आपण फॅनेरोग्राम्स असं म्हणतो. इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रो अँड स्टोअर्ड फूड. म्हणजे अशा पद्धतीचे रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये सीड्स तयार होतात आणि त्या सीड्सपासून मग रोपं तयार होतात, एम्ब्रो. ओके. अँड ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ द सीड्स द स्टोअर्ड फूड इज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रो. म्हणजे बघा, एखादं जे कोंब येतं छोट्याशा बीला, तर ते कोंब येण्यासाठी जे एनर्जी लागते तर ती एनर्जी त्या बीमध्ये स्टोअर्ड असते. जसं एखादा रोप लावण्याकरिता आपण ते बी मातीमध्ये घातल्यानंतर अगदी सुरुवातीला म्हणजे त्या बीपासून जे काय त्याला कोंब येईल आणि त्या कोंबापासून एक छोटंसं रोप तयार होईल, त्या सुरुवातीला त्याला अंकुर फुटण्याकरिता जी एनर्जी लागते ते त्या एनर्जी त्या बीमध्ये सामावलेली असते आधीपासूनच. फक्त त्याला तसं पोषण बाहेरून मिळावं, वातावरण जर तसं बाहेरून त्याला ॲटमॉस्फिअर मिळालं प्रॉपर, तर ते स्वतःची एनर्जी वापरून स्वतःपासून एक कोंब तयार करू शकतं. डिपेंडिंग अपॉन द वेदर सीड्स आर एन्क्लोज इन द फ्रूट ऑर नॉट, फॅनेरोग्राम्स आर क्लासिफाईड इंटू द जिम्नोस्पर्म्स अँड अजिनोस्पर्म्स. म्हणजे बघा, एखाद्या जे फ्रूट असतं त्याचे जे बी असतं त्या बीचे 2 तुकडे होतात की नाही होत. ओके. त्याच्यामध्ये बी आहे फळामध्ये की नाही आहे. ओके. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जिम्नोस्पर्म्स किंवा अजिनोस्पर्म्स अशामध्ये विभागणी त्याची केलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत डिव्हिजन 1 जिम्नोस्पर्म. म्हणजे फॅनेरोग्राममध्ये टोटल 2 डिव्हिजन पडतात. एक म्हणजे डिव्हिजन 1 जिम्नोस्पर्म आणि दुसरं म्हणजे डिव्हिजन 2 अजिनोस्पर्म. त्यापैकी आपण आता जिम्नोस्पर्म बघणार आहोत. जिम्नोस्पर्ममध्ये बघा, ऑब्झर्व ऑल द गार्डन्स प्लांट्स लाईक अ सायकस, क्रिसमस ट्री, hibiscus, lily, etc. and compare them. Note the similarities and differences among them. Which differences do you notice between the gymnosperm and aginosperms? म्हणजे बघा की इथे सायकस नावाचं जे झाड दिलेलं आहे. ओके. त्याचं तुम्ही बाजूला चित्र बघू शकता. काही क्रिसमस ट्री तुम्हाला माहितीच असतात, लिलीची झाडं तुम्ही बघितलेली असतील. ओके. तर त्यापैकी काही झाडं तुम्ही एकमेकांशी कम्पेअर करायची आहेत आणि त्यांच्यातल्या काही ज्या सिमिलरिटीज असतील त्या तुम्ही बघू शकता, किंवा जे काय त्यांच्यात म्हणजे वेगळेपणा दिसेल तुम्हाला ते सुद्धा तुम्ही ॲनालिसिस करू शकता. जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल अँड वुडी. देअर स्टीम आर विदाउट द ब्रांचेस. बघा, जिम्नोस्पर्म्स ही जी झाडं असतात, या कॅटेगरीमध्ये जी झाडं येतात ती एव्हरग्रीन असतात. म्हणजे ते 12ही महिने हिरवीगार असतात अगदी, आणि त्याच्या खोडाला लाकूड मिळेल तुम्हाला. ओके. असं लाकूड त्या झाडापासून तयार होतं. देअर स्टेम्स आर विदाउट द ब्रांचेस. म्हणजे त्याचं जे खोड आहे त्याला अजिबात ब्रांचेस नसतात वेगवेगळ्या. जसं तुम्ही सायकसचं झाड बघताय वर चित्रामध्ये, त्याला अजिबात कुठेही ब्रांचेस नाही आहे. खोड असं सरळ वाढत गेलेलं आहे वरपर्यंत. Their leaves from the crown. These plants bear male and female flowers on the different sporophyls of the same plant. म्हणजे बघा, इथे एकाच झाडाला 2 वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स लागतात. त्यापैकी काही मेल टाईपचे असतात आणि काही फिमेल टाईपचे असतात. Seeds of these plants do not have a natural covering. That is, these plants do not form a fruit and they are therefore called the gymnosperms. बघा, जिम्नोस्पर्म्स या प्रकारचे जे झाडं असतात त्यांना जे बिया लागतात, त्यांच्या बिया या कुठल्याही फळाच्या आतमध्ये नसतात. फळाच्या आतमध्ये असण्याचा आणि नसण्याचा संबंध तुम्ही एका एक्झाम्पलवरून लक्षात घेऊ शकता, की जसं आंबा असतो, आंब्याची जी बी असते ती आंब्याच्या आतमध्ये असते. किंवा तुम्ही सगळ्यांनी बोरं खाल्ली असतील, बोरच्या आतमध्ये त्याची बी असते. तर ज्या फळांच्या आतमध्ये बी आहे तर त्यांना आपण अजिनोस्पर्म म्हणतो. ज्या फळांच्या बाहेर बी आहे त्यांना आपण जिम्नोस्पर्म म्हणतो. आपण सध्या जिम्नोस्पर्म बघतोय. म्हणजे अशा प्रकारच्या झाडांना जे बी लागतं त्याच्या बीवर कुठल्याही प्रकारचं आवरण नसतं कुठल्याही फळाचं. म्हणजे त्याचं बी फळाच्या आतमध्ये नसून ते बी एक सेपरेटच असं लागतं झाडाला. मग आता पुढे बघूया आपण. तुम्ही इथे बघू शकता की जिम्नोस्पर्म प्रकारचे जे झाडं असतात, एक बाजूला चित्र तुम्ही बघताय की ते जे मधातलं असं मुकुटासारखं दिसतंय, त्याच्यामध्ये त्याच्या बिया तुम्हाला मिळून जातील. पुढे बघूया आपण. सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव अ नॅचरल कवरिंग. दॅट इज, दिस प्लांट्स डू नॉट फॉर्म अ फ्रूट्स अँड देअर फोर इज कॉल्ड ॲज अ जिम्नोस्पर्म. म्हणजे अशा प्रकारच्या झाडांना कुठलीही फळं येत नाही. जिम्नोचा अर्थ बघा, जिम्नो म्हणजे नॅक स्पर्म्स सीड्स. ओके. बघा, जिम्नोस्पर्म्स कशाला म्हणतात, तर जिम्नो म्हणजे नॅक आणि स्पर्म म्हणजे सीड्स, म्हणून आपण याला नॅक सीड्स असं म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यावर कुठलंही फळाचं आवरण नाही. काही एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत तुम्हाला. सायकस आहे, पीसी आहे. पीसी हे एक टेक्निकल नाव आहे.
आणि क्रिसमस ट्री आपण त्याला जनरली असं म्हणतो. क्रिसमस ट्री तुम्ही बरेचदा बघितलं असेल. तुझा म्हणजे एक मोरपंखी आणि पिनस म्हणजे देवदर असेही काही मराठी नावंसुद्धा त्याला दिलेली आहेत. त्यानंतर डिव्हिजन 2 बघा, अजिनोस्पर्म. आता अजिनोस्पर्ममध्ये इथे काय म्हटलेलं आहे की आपण मगाशी बघितल्याप्रमाणेच की जसं फळाच्या आतमध्ये जर बी असेल तर ती कॅटेगरी म्हणजे अजिनोस्पर्म. सोक द सीड्स ऑफ द कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टर्मेड, mango, wheat, etc. in the water for 8 to 10 hours. After they are soaked, check each seed to the whether it divide into the 2 equal halves or not and categorize them in accordingly. ओके, तर मी काही इथे शब्दांचे तुम्हाला सुरुवातीला अर्थ सांगून देतो. सोकचा अर्थ होतो पोते. ओके, मी तुम्हाला इथे मार्किंग करून देतो. बघा, इथे सोकचा अर्थ होतो पोतं. आपण जसं गव्हाचं पोतं आणतो तसं पोतं. त्यानंतर कॉर्न म्हणजे धान्य होतं, तुम्हाला माहिती असेल. टर्मेडाईट म्हणजे चिंच होतं. ओके, तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही बघितलं असेल की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यावर कवरिंग असतं. म्हणजे चिंच जी लागते त्या चिंचेच्या आतमध्ये त्याचं बी असतं. मँगोचं सुद्धा तसंच. ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे, त्याचंसुद्धा तसंच असतं. शेंगदाणे जिथे असतात त्या शेंग असते, शेंगेच्या आतमध्ये शेंगदाणे लागतात. पुढे बघूया आपण. आफ्टर दे आर सॅक, check each seeds to see whether it divide into the 2 equal halves or not and categorize them accordingly. म्हणजे बघा, आता काही बिया आहेत की ज्या सगळ्याच्या सगळ्या कुठल्या ना कुठल्या कवरिंगमध्ये आहेत. त्या सगळ्या आपण कशामध्ये कन्सिडर करतोय तर अजिनोस्पर्ममध्ये कन्सिडर करतोय. मग त्याच्यामध्ये आंबा आला, त्याच्यामध्ये चिंच आली, त्याच्यामध्ये गव्हाचा दाणासुद्धा आला, ग्राउंडनटसुद्धा आला. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या फळाच्या आवरणाच्या आतमध्ये असतात या बिया. परंतु यामध्ये सुद्धा काही फरक पडतो. जसं काही बियांचे 2 तुकडे होतात आणि काहींचे नाही होत. जसं की तुम्ही शेंगदाण्याचे 2 तुकडे इझिली करू शकता, परंतु तुम्ही वाटाण्याचे 2 तुकडे नाही करू शकत. वाटाणेसुद्धा शेंगेच्या आतमध्येच लागतात. तर इथे सुद्धा अशा 2 पद्धतीने डिव्हिजन करण्यात आलेलं आहे की त्या बीचे 2 पार्ट होतात की नाही होत. पुढे बघूया आपण. द फ्लावर्स ऑफ these plants bear are their reproductive organ. Flowers develop into the fruits and seeds are formed within the fruits. म्हणजे काय होतं की सुरुवातीला या झाडांना फ्लावर्स येतात, त्या फ्लावर्सपासूनच मग फ्रूट्स डेव्हलप होतात आणि त्या फ्रूट्सच्या आतमध्ये मग सीड्स फॉर्म होतात. आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो की सीड्स आर कवर्ड. हेन्स दे आर कॉल्ड अजिनोस्पर्म. अजिनोचा अर्थ होतो कवर आणि स्पर्मचा अर्थ होतो सीड्स. ओके, बघा इथे अजिनोचा अर्थ होतो कवर आणि स्पर्म्सचा अर्थ होतो सीड्स. म्हणजे कवर सीड्स म्हणजेच अजिनोस्पर्म्स असा त्याचा अर्थ होतो. कवर्ड म्हणजे कुठल्या तरी आवरणाच्या आतमध्ये त्या सीड्स असणार आहेत. द प्लांट्स whose seeds can be divided into 2 equal halves or dicotyledonous called the dicotyledonous plants, and those whose seeds cannot be divided into the equal parts are called the monocotyledonous. ओके, आता बघा या शब्दांचे अर्थ तुम्ही पहिले तर समजून घ्या की डिकोटाइडलोनस म्हणजे की ज्या बीचे 2 तुकडे होऊ शकतात इक्वल. ओके, जसे शेंगदाण्याचे बीचे 2 तुकडे होऊ शकतात आणि काही असे जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की वाटाण्याचे किंवा बोराचं सुद्धा बीचं 2 तुकडे होत नाही इझिली. ओके, नॅचरली ते होत नाही. तर त्याला आपण म्हणूया मोनोकोटिडोनस. ओके, मोनोकोटिडोनस. तर अशा पद्धतीने अजिनोस्पर्मचे सुद्धा 2 पार्ट पडतात. आता ह्या डिकोटाइडलोनस आणि मोनोकोटिडोनसचे सुद्धा आपण काही डिटेलमध्ये बघणार आहोत नेक्स्ट पेजवर. बघा इथे ऑब्झर्व अँड व्हेरीफाय म्हटलेलं आहे. आता आपण बघूया की डिकोटाइडलोनसमध्ये आणि मोनोकोटिडोनस कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. जर दोन्ही गोष्टी आपण कम्पेअर केल्या एकमेकांशी तर दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात राहील. तर सीड्स बघा याचे काय होणार आहे की 2 सायक्लोडोनस म्हणजे त्याचे 2 तुकडे होतील आणि याच्यामध्ये सिंगल कोटिलेडनस म्हणजे याचे 2 तुकडे होणार नाही. रूट्स याचे कसे असतात तर बघा याच्यामध्ये वेल डेव्हलप रूट्स असतात आणि प्रायमरी रूट्स त्याच्यामध्ये असतात. ओके, आणि मोनोकोटिडोनसमध्ये जनरली फायबरस रूट्स असतात. ओके, फायबरस रूट्स आपण बघितलं होतं की जे कणीस आपण खातो. ओके, ते कणीस जे असतं त्या कणीसाला फायबर टाईपचे रूट्स असतात आणि तुम्ही बघितलं असेल की कणीसाच्या दाण्याचे सुद्धा नॅचरली 2 तुकडे होत नाही. त्यानंतर आहे स्टेम. स्ट्रॉंग, हार्ड अँड बनियन ट्री हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहे. स्टेम आहे. ओके, स्टेम म्हणजे त्याचं जे खोड असतं ते स्ट्रॉंग असतं थोडंसं. ओके, आणि मोनोकोटिडोनसमध्ये थोडंसं त्याचं हॉलो असतं. ओके, एक्झाम्पल बांबू, फॉल्स, बनाना. म्हणजे असं बघा एक तर त्या आतमधून थोडंसं पोकळ राहू शकतं, थोडं नाजूक राहू शकतं. त्यानंतर तुम्ही बनाना ट्री बघितली असेल की बनाना ट्रीचं जे खोड असतं ते असं थोडंसं असं त्याला प्रॉपर असं वुडी नसतं. ते त्याच्यामध्ये नुसतं असं पानांचंच एक त्याचं खोड तयार झालेलं असतं.
आणि डिस्क बनत असतं लाईक ॲन ओनियन. तर त्याचं जे आतमध्ये जे बनलं जातं त्याचं प्रॉडक्ट इट्स लाईक अ ओनियन टाईप त्याचे डिस्क बनत असतात वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. लीफ बनत असतात बघा. लीफच्या बद्दल बोललं गेलं तर रेटिक्युलेट व्हेनेशन असतं आणि मोनोकोटिलेडोनसमध्ये पॅरलल व्हेनेशन असतं. आता या गोष्टीला आपण इथे थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोय मी. बघा, रेक्टिक्युलेट म्हणजे काय होतं की जनरली पानाचा जो आकार असतो तो अशा पद्धतीचा असतो आणि त्या पानाच्या आतमध्ये कसा असतो, ह्या अशा रेषा असतात, आतमधल्या ज्या रेषा असतात त्या अशा पद्धतीच्या असतात. तर परंतु या मोनोकोटिलेडोनसमध्ये पॅरलल व्हॅनेशन असतात. पॅरलल व्हॅनेशनचा अर्थ काय होतो की तुम्ही केळाचं झाडाचं पान बघितलं असेल. केळीच्या झाडाच्या पानामध्ये काहीसं ते असं असतं, ओके, आणि त्याच्यामध्ये अगदी पॅरलल लाईन्स असतात. तुम्ही अगदी आवर्जून त्याला नक्की निरखून बघाल. तुम्ही कधी ना कधी केळीच्या पानामध्ये जेवण केलेलं असेल तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ज्या आतल्या रेषा असतात त्या अशा असतात, त्या नॉर्मल पाण्यासारख्या नसतात. तर अशा पद्धतीचे ज्यांना म्हटलं जातं पॅरलल व्हेनेशन आणि यांना म्हटलं जातं रेटिक्युलेट व्हेनेशन. त्यानंतर फ्लावर बघूया आपण. फ्लावर्स जे असतात डायकोटिलेडोनसमध्ये ते असतात फ्लावर्स विथ 4 or 5 पार्ट्स ऑर इन देअर मल्टिपल. म्हणजे बघा, या झाडाच्या फुलांना ज्या पाकळ्या येतात, एक मिनिट, या झाडाच्या फुलांना ज्या पाकळ्या येतात त्या जनरली 4 किंवा 5 अशा येऊ शकतात. एक तर 4 पाकळ्या असतील किंवा अशा पद्धतीने 5 पाकळ्या येत असतील. परंतु जे मोनिकोटिलेडोनसचे जे फ्लावर्स असतात त्यांच्यामध्ये ज्या फुलांना पाकळ्या येतात त्या फक्त 3 येतात किंवा 3च्या मल्टिपलमध्ये येतात. ओके, म्हणजे 3 असतील किंवा 6 असतील. ओके, जसं की 6 सुद्धा असू शकतात. 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने असतील. म्हणजे एक तर 3 असतील किंवा 6 असतील किंवा मग पुढे 9 सुद्धा असू शकतात, 18 सुद्धा असू शकतात. अशा पद्धतीने त्यांना आपण त्यांचं ॲनालिसिस करू शकतो. नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता की मस्टर्ड अँड मेजमध्ये तुम्ही इथे बघू शकता की हे थोडंसं फायबरस टाईपचे रूट्सचे प्लांट्स आहे. इथे बघा, इथे प्रॉपर रूट्स डेव्हलप झालेले आहेत. ओके, तर या पद्धतीने तुम्ही इथे कम्पेअर करू शकता. खाली बघूया आपण किंगडम प्लांटीमध्ये आपण या पूर्ण चॅप्टरमध्ये काय काय शिकलो आहे. तर इथे एक समरी म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंगडम प्लांटीचे मेन 2 पार्ट पडतात आहे की क्रिप्टोग्राम्स आणि फॅनॅरोग्राम्स. क्रिप्टोग्राम्समध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं पहिल्या पार्टमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, आणि मग जो सेकंड पार्ट पडतो फॅनॅरोग्राम्स तो आपण आज बघितलेला आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात, जिम्नोस्पर्म आणि अजिनोस्पर्म. आणि अजिनोस्पर्मचे मग पुन्हा 2 पार्ट पडलेत, ते म्हणजे डायकोटिलेडोनस आणि मोनोकोटिलेडोनस. ओके, तर अशा पद्धतीने हा पूर्ण चार्ट तुम्ही जर लक्षात ठेवला तर पूर्ण तुम्हाला हा चॅप्टर लक्षात राहणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.